तर मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला होता। त्यावर ही प्रतिक्रिया समोर आली होती आणि आता तीन वर्षात 80% शालेय शुल्क वाढ झालेली आहे आणि याचा परिणाम आता मात्र सर्वसामान्य पालकांच्या खिशावर होत असल्याचं दिसतंय। एका सर्वेक्षणातून आपण बघतोय यावेळेस हिंगोलीच्या औंढ्यामध्ये जवळा बाजार वन विभागानं अवैध वृक्ष तोडीवर कारवाई केली। पेट्रोल पंपाजवळ विनापरवाना सागवान आणि इतर वृक्षांची तोड करून त्याची यावेळेस वाहतूक केली जात असताना पथकानं लाखोंचा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।